आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। पूरस्थितीतही शेतकऱ्यांचा संघर्ष। शिरगावमध्ये दुधाचे कॅन कायलीतून वाहून नेत दुग्ध व्यवसाय सुरू। कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे कृष्णा नदीला महापूर आला आहे। कृष्णा नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे। अशा पूरस्थितीतही वाळवा तालुक्यातील शिरगाव येथील हवलदार वस्तीतील शेतकरी आपला दुग्ध व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी संघर्ष करत आहेत। बुर्लीवाड्याला पाणी आल्यामुळे येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे। दूध डेअरीपर्यंत जाण्याचा मार्ग पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना पुराच्या पाण्यातून दुधाचे कॅन वाहून न्यावे लागत आहेत। हे शेतकरी काहिलीच्या साहाय्याने दुधाचे कॅन पाण्यातून ओढत आहेत। स्वतःच्या आणि दुधाच्या सुरक्षिततेची काळजी घेत ही कसरत करत ते दूध डेअरीपर्यंत पोहोचत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। महापुरामुळे शेतीत पाणी शिरून पिकांचे नुकसान झाले असताना दुग्ध व्यवसायावरही या पुराचा परिणाम होत आहे। मात्र या परिस्थितीतही शेतकऱ्यांनी आपला व्यवसाय थांबवलेला नाही। त्यांचा हा संघर्ष आणि चिकाटी सध्या चर्चेचा विषय बनली आहे। शिरगाव तालुका येथून जाणाऱ्या रस्त्यावरून हा मुरलीचा ओझ आहे। मुरली, नागराळी, शिरगाव, हवलदार वस्ती, नागठाणे इथून सगळी लोक जातात आणि या रस्त्यावरून पूर्णपणे पाण्यानं आता दुधाचा व्यवसाय तर चालू आहे। ती दूध कायलीतून माणसं ये जा करून मुरलीतून घालण्याचा प्रयत्न करत आहेत।